अरे हा कोणता दांडी आहे रे बापरे, डायरेक्ट चालू झालं ना राखीच्या यात्रेमध्ये. डीजे ने केले ना काना बंद. कुछ लोगों ने किया हमारा स्वागत, तो बता ना कैसे किया स्वागत, तो व्हिडिओ पुरा देखिए. तर का म्हणता बोट्यो, कसे आहे तुम्ही? जय श्रीराम, जय महाकाल. मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर परतवाड्यामध्ये लागली ना राखीची यात्रा ना प्रिन्स भवन. मी गेलो ना राखीच्या यात्रेत. तो बोटी गंभीर विषय वगैरे भाई. रातीशी दिग्गे ना छोटा भीम हमकू. तर विचारलं तिले चुटकी कुठे राहते, तर हे आहे ना तिचं घर एवढं मोठं. तर प्रिन्स भाऊ म्हणे मला जायचं म्हणे तिथं. डायरेक्ट तिच्या घरामध्ये विषय गंभीर. सातला तुमच्या भावाना गॉगल आणि दिसून राहिला ना बॉबी देओलचा भाऊ एकदम. मंगा भाऊ भेटले ना आपले प्रेमाचे माणसं, तेले गेले हाय हॅलो आणि निघालो एकदम माहोल मध्ये. डायरेक्ट चौपाटी मध्ये भरली ना यात्रा. खतरनाक पब्लिक आली होती रे भाऊ. ऐसी जगहों पर आप ज्यादा तेजी से सफर भी नहीं कर सकते. मग घेतला ना भाऊ ना लावी अप्पन खेळतो म्हणे मी पुरा जत्रेवर. काय विषय, ये कोणसे लोक रे भाई खतरनाक वाले. इनको मिल गए हम निकल गए फिर. खतरनाक साप भेटले ना रे बा. आपण एले पाहून डायरेक्ट माझ्या एकची आठवण आली मला. याच्यापेक्षा जास्त जहर तर तिच्या अंगात होतं. यात्रेत आलो ना, यात्रेचं काही खाल्लं नाही असं होऊ शकते काय. चोरपली ना एकदम माल मध्ये पाणीपुरी. येणं तर डायरेक्ट शिंग घालून घेतले होते ना. आणि बलून्स का मस्त दिसून राहिले ना. मला तर माहित आहे राखीच्या परतवाड्याच्या जत्रेमध्ये दांडी असते ना दादा. तर आपले प्रवीण भाऊ टायडे पण आले होते ना इथं. पाहना कसे खेळते दांडिया. डायरेक्ट डीजे पाशी उभं राहिलो ना रे आम्ही. 5-10 मिनिटासाठी तर मला ऐकूच नाही आलं काही. पुढे कानात खीळ झाले ना. भेटले ना अजून आपले प्रेमाचे माणसं, तेले गेले हाय. तर भेटू ना आता नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही करा लाईक फॉलो. सध्यासाठी टाटा बाय बाय.